घेतलेली आहे। आज आपण महाराष्ट्र पठार, दख्खनचे पठार या संदर्भामध्ये आपण माहिती बघणार आहोत आणि त्याच्यावरती कसे प्रश्न विचारले जातात MPSCच्या परीक्षेमध्ये त्याचा या ठिकाणी आपण संदर्भ घेणार आहोत। आणि म्हणून मी प्राध्यापक बाळासाहेब चकोर, वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्था, कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय नाशिक, भूगोल विभागामध्ये मी कार्यरत आहे। त्याचबरोबर राष्ट्रीय सेवा योजनेचा प्रोग्राम अधिकारी म्हणून सुद्धा मी या ठिकाणी काम करत आहे। विद्यार्थी मित्रांनो, माझ्याकडनं ज्या ज्या पद्धतीचं जेवढे शक्य आहे त्या पद्धतीने मी तुम्हाला ज्ञान देण्याचा प्रयत्न करतो आहे। मला खात्री आहे की त्यापैकी तुम्हाला निश्चित काही भाग या ठिकाणी उपयोगी पडेल। काही शंका असल्यास आपण मला मेसेज करा। शक्यतो मध्ये कोणी बोलू नका, कारण काय होतं मध्ये एकदा डिस्टर्ब झाला की मग प्रॉब्लेम तयार होतात। आणि म्हणून आज आपण महाराष्ट्र पठार ही प्राकृतिक रचना जी आहे, प्राकृतिक रचना तिसरा प्रकार जो आहे त्याचा आपण या ठिकाणी आज अभ्यास करणार आहोत किंवा त्याचा संदर्भ आपण आज बघणार आहोत। म्हणून आज महाराष्ट्र पठार म्हणजे नेमकं काय याचाही संदर्भ आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे। आणि या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी व्यवस्थित या ठिकाणी विवेचक रचना करणार आहोत। आणि म्हणून मला आता पुढली स्लाइड मी या ठिकाणी दाखवतो आहे। महाराष्ट्र पठार हा एक महाराष्ट्र पठाराच्या प्राकृतिक रचनेचा तिसरा भाग आहे। विद्यार्थी मित्रांनो, हे महाराष्ट्र पठार जे आहे ह्या महाराष्ट्र पठाराच्या संदर्भामध्ये अल्फ्रेड वेगनर नावाचे एक शास्त्रज्ञ होऊन गेला। आणि अल्फ्रेड वेगनर हा शास्त्रज्ञ होऊन गेला आणि त्यांनी भूखंड वनाचा सिद्धांत मांडला। त्याच्या सिद्धांतानुसार जर आपण अभ्यास केला महाराष्ट्राच्या पठाराचा, तर या महाराष्ट्र पठाराच्या भूमीचा काही भाग जो आहे त्या भूखंड वनाचा सिद्धांत मांडताना त्याचे दोन भाग या ठिकाणी झाला होता। उत्तरेकडचा जो भाग होता तो लॉरेन्शिया आणि दक्षिणेकडला जो भाग होता गोंडवाना भूमी, असे दोन भाग या ठिकाणी झाले। म्हणून महाराष्ट्र पठाराचा समावेश ह्या गोंडवान भूमीमध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळतो। आणि म्हणून ही भूमी जी आहे ही भूमी अतिशय प्राचीन समजली जाते आणि ही प्राचीन भूमी आहे आणि भारतातील प्राकृतिक विभागापैकी एक असणाऱ्या द्विकल्पीय पठाराचा भाग म्हणजेच दख्खनचे पठार व त्या दख्खनच्या पठाराचा एक उपभाग म्हणजे महाराष्ट्राचं पठार असा एकंदरीत ह्या वेगनर या शास्त्रज्ञाने खंडवनाचा सिद्धांत मांडला। आणि या खंडवनाच्या सिद्धांतामध्ये गोंडवान भूमीमध्ये ह्या महाराष्ट्र पठाराची या ठिकाणी निर्मिती झाली आहे हे आपल्या या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे। बऱ्याच वेळा याच्यावरती प्रश्न असा विचारला जाण्याची शक्यता असते, साधारणपणे महाराष्ट्र पठाराची निर्मिती वेगनरच्या खंडवन सिद्धांतामध्ये कुठल्या विभागामध्ये त्याचा अंतर्भाव होतो, तर गोंडवान भूमीमध्ये, गोंडवान लँड जी आहे या भूमीमध्ये त्याचा अंतर्भाव या ठिकाणी झालेला पाहायला मिळतो। आता या महाराष्ट्र पठार याची निर्मिती जवळजवळ 7 कोटी वर्षापूर्वी म्हणजे 7 कोटी वर्षापूर्वी भारतीय द्वीपकल्पाचा दक्षिण पश्चिम भागात असलेल्या ज्वालामुखीच्या भेगी उद्रेकातून बाहेर पडलेल्या रावारसाच्या थरापासून झालेला आहे। ते थर एकमेकावर साचत गेले आणि त्याच्या थरांची जर आपण संख्या बघितली, बऱ्याच वेळा दख्खनच्या पठाराची किती थरामध्ये त्याचा अंतर्भाव झालेला आहे किंवा किती थरांपासून हे पठार बनलेलं आहे असाही प्रश्न परीक्षेत येण्याची शक्यता असते। म्हणून 40 स्तर आहे, 40 एवढे स्तर या ठिकाणी आहे। या थरांपासून महाराष्ट्र पठाराची निर्मिती झाली आहे। ज्वालामुखीच्या उद्रेकातून तो लाव्हारस जेव्हा बाहेर पडला, त्या लाव्हारसातून तो भेगेच्या संदर्भात जेव्हा बाहेर पडला त्याचे थरावर थर साचत गेले आणि 40 थर या ठिकाणी निर्माण झाले आणि त्यापासून महाराष्ट्र पठाराची निर्मिती 7 कोटी वर्षापूर्वी म्हणजे 7 कोटी वर्षापूर्वी या ठिकाणी झालेली पाहायला मिळतात। या थराच्या रचनेला आपण बऱ्याच वेळा डेक्कन ट्रॅप असेही म्हटले जातं। महाराष्ट्र पठारावर असलेल्या लाव्हारसाच्या थरांची जाडी जर आपण बघितली, या थरांची जाडी जर आपण बघितली, ती पश्चिमेकडे सह्याद्री पर्वतामध्ये अधिक आपल्याला पाहायला मिळते आणि पूर्वेकडचा विदर्भाकडला जो भाग आहे त्याची जाडी मात्र हळूहळू कमी होत आणि आपल्याला पाहायला मिळते। कधी कधी असाही प्रश्न परीक्षेत येण्याची शक्यता असते, महाराष्ट्र पठाराची तीव्रता जी आहे किंवा त्याची जाडी जी आहे ही पश्चिमेकडे टिंबटिंब पद्धतीने होत गेलेली आहे, ती अधिक पद्धतीने होत गेलेली आहे, पूर्वेकडे मात्र ती कमी पद्धतीमध्ये झालेली पाहायला मिळते। हा यातला महत्त्वाचा भाग आहे। या पठारावरून वाहणाऱ्या नद्यांनी केलेल्या खनन कार्यामुळे त्याचे इरोजन जे वर्क आहे या कार्यामुळे महाराष्ट्र पठारावरती अनेक डोंगररांगा आणि नद्यांची खोरी निर्माण झाली आपल्याला पाहायला मिळतात आणि म्हणून हे पठार वैशिष्ट्यपूर्ण पठार म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं। आणि या पठारावरती आपण जर विचार केला तर एक गोष्ट या ठिकाणी आहे, या महाराष्ट्र पठाराने महाराष्ट्र भूमीचा महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी भूमीपैकी 90% भाग यांनी व्यापलेला आहे। पश्चिमेस सह्याद्री पर्वतापासून ह्या पठाराचा विस्तार जर आपण बघितला, पश्चिमेस सह्याद्री पर्वतापासून तर पूर्वेस गडचिरोली जिल्ह्यातील चिलोरी टेकड्यांपर्यंत सुमारे 700
50 किलोमीटर रुंद असा ह्या पठाराची रुंदी या ठिकाणी पाहायला मिळते. त्याची जर लांबी आपण जर बघितली, उत्तरेला सातपुडा पर्वत जो आहे त्या पर्वतापासून दक्षिणेला जर आपण आलो, तिलादी पर्वतापर्यंत दक्षिणेला आलो, तिलादी पर्वतरांगेपर्यंत आलो तर 700 किलोमीटर लांबीची त्याची लांबी या ठिकाणी पाहायला मिळते. ह्या महाराष्ट्र पठाराचं एकंदरीत आपण त्याचं क्षेत्रफळ जर बघितलं 276 लाख हेक्टर इतकं आहे, म्हणजे 2.76 लाख चौरस किलोमीटर इतके क्षेत्र या ठिकाणी महाराष्ट्र पठाराने व्यापलेलं आपल्याला मिळतं. ह्या महाराष्ट्र पठाराचे या ठिकाणी दोन प्रकार पडतात किंवा दोन रचना या ठिकाणी निर्माण झालेल्या आहे. एक पश्चिमेकडलं पठार आणि दुसरा भाग आहे पूर्व पठार, अशी दोन विभागामध्ये ह्या महाराष्ट्र पठाराची विभागणी झालेली आपल्याला पाहायला मिळते. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पठाराच्या पश्चिमेकडचं जे पठार आहे हे सपाट नसून नदी आणि डोंगर रांगांनी पिंजून काढलेला प्रदेश आहे. या प्रदेशाची जी रचना आपल्याला अशा वेगवेगळे डोंगर आहे, वेगवेगळ्या पर्वतरांगा आहेत, वेगवेगळे नदीखोरे आहेत. या नदीखोऱ्यांचा भाग या पश्चिम पठारामध्ये येतो. तर पूर्वेकडचं पठार असं आहे, सपाट भाग असून तो लांबच लांब, त्यामध्ये कुठलाही भू आकार, कुठले लँड फॉर्म्स आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत नाही. हा यातला महत्त्वाचा भाग या ठिकाणी पाहायला मिळतो. या पठारामध्ये जर आपण विचार केला तर ह्या डोंगर रांगांचा जर या पठारावर आपण विचार केला तर या ठिकाणी 4 पर्वतरांगा आपल्याला पाहायला मिळतात मेजर, आणि या 4ही पर्वतरांगा आपल्याला अभिप्रेत असावा लागतात. आपण जेव्हा महाराष्ट्राचा भूगोल अभ्यासतो या 4ही पर्वतरांगा आपल्याला विचारात घ्याव्या लागतात पठारावरील. त्यापैकी पहिली रांग जी आहे ही सातमाळा अजिंठा डोंगर रांग आहे, दुसरी आहे हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांग आहे, आणि तिसरी जी आहे शंभू महादेव डोंगर रांग आहे, आणि चौथी जी आहे सातपुडा पर्वतरांग आहे. पहिला घटक या ठिकाणी आहे सातमाळा अजिंठा डोंगर रांग. ही सातमाळा अजिंठा डोंगर रांग ही सह्याद्री पर्वताची, बघा लक्षात घ्या मी काय बोलतोय, ही सह्याद्री पर्वताची पूर्व दिशेकडे जाणारी ही प्रमुख उपरांग आहे. या सह्याद्री मधील नाशिक जिल्ह्यातील शिखरापासून पूर्वेकडे यवतमाळ जिल्ह्यापर्यंत त्याचा विस्तार आहे. नाशिक जिल्ह्यात या रांगेला सातमाळा डोंगर रांग म्हणून म्हटलं जातं. तर पुढे औरंगाबाद जिल्ह्यात तुम्ही जेव्हा जात तेव्हा अजिंठाची डोंगर रांग म्हणून याला ओळखलं जातं, म्हणून त्याला सातमाळा अजिंठा डोंगर रांग असा शब्दप्रयोग वापरलेला आहे. या डोंगर रांगेने उत्तरेकडील तापी नदी ही पश्चिम वाहिनी, ही जी तापी नदी जी आहे ही पश्चिम वाहिनी ती अरबी समुद्रात जाऊन मिळते. विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात ठेवा. दक्षिणेकडली गोदावरी नदी जी आहे ही गोदावरी त्र्यंबकेश्वरला ब्रह्मगिरी पर्वतामध्ये उगम पाहून ती पूर्व वाहिनी आहे, ती बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते, आणि या नद्यांची खोरी वेगळं करण्याचं काम ह्या सातमाळा अजिंठा डोंगर रांगेमुळे झालेलं पाहायला मिळतं. आणि म्हणून तापी नदी आणि गोदावरी नदी ह्या दोन नद्यांची खोरी वेगळं करण्याचं काम किंवा वेगळं कशामुळे झालं तर सातमाळा अजिंठा डोंगर रांगेमुळे ही नद्यांची दोन खोरी या ठिकाणी वेगळी झाली पाहायला मिळतात. पुढे जर आपण विचार केला तर या ठिकाणी एक गोष्ट लक्षात येते, नाशिक जिल्ह्यामध्ये सातमाळा डोंगर रांगेवर सप्तशृंगी देवीचं मंदिर आहे. तर औरंगाबाद जिल्ह्यामध्ये अजिंठा डोंगर रांगेवर जगातील सुप्रसिद्ध अशी अजिंठा लेणी आणि वेरूळची लेणी आहेत. अजिंठा डोंगर रांगेच्या पूर्वेला अजिंठाची डोंगर रांग जी आहे औरंगाबादला, त्या औरंगाबादच्या अजिंठा डोंगर रांगेचे डोंगर रांगेच्या पूर्वेला 2 शाखा पडतात. दक्षिणेकडील नांदेड जिल्ह्यातून जाणारी जी निर्मल डोंगर रांग आहे, दक्षिणेकडे जी भाग आहे का नांदेड जिल्ह्यामध्ये जाणारी जी निर्मल डोंगर रांग आहे, आणि दुसरी उत्तरेला यवतमाळ जिल्ह्यामध्ये जाणारी अजिंठा डोंगर रांग आहे. ही अशा पद्धतीने ह्या डोंगर रांगेची रचना या ठिकाणी झालेली पाहायला मिळतं. ह्या डोंगर रांगेवरती काही पठारी भाग सुद्धा आहे मुलांनो, हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि हा पठारी भाग विचारात घेत असताना या सातमाळा या डोंगर रांगेच्या उत्तर दिशेला, ह्या सातमाळा डोंगर रांग जी आहे त्याच्या उत्तर दिशेला आपण बघितलं तर मालेगावचं पठार येतं. अजिंठा या डोंगर रांगेच्या पूर्व दिशेला जर बघितलं बुलढाणा पठार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे बऱ्याच वेळा प्रश्न येतो का या सातमाळा पर्वत रांगेच्या उत्तर दिशेला कुठलं पठार आहे, तर मालेगावचं पठार आहे, आणि पूर्वेला जर बघितलं तर बुलढाणा पठार या ठिकाणी संबोधलेलं आहे. पुढला घटक जर या ठिकाणी आपण विचार घेतला तर पुढली जी पर्वतरांग आहे त्या पर्वतरांगेसंदर्भात या ठिकाणी आपण विचार करूया. ती हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांग जी आहे ही सगळ्यात महत्त्वाची डोंगर रांग या ठिकाणी विचारात घ्यावं लागते. बऱ्याच वेळा काय होतं, सह्याद्री पर्वत जो आहे आपला सह्याद्री पर्वत, या सह्याद्री पर्वतातील कळसुबाईपासून
कळसुबाई हे सर्वात उंच शिखर आहे महाराष्ट्रामध्ये. 1646 मीटर त्याची एवढी उंची आहे आणि ते हरिश्चंद्रगडाच्या जवळ त्या ठिकाणी कळसुबाई म्हणजे नगर नाशिक जिल्ह्याच्या बाउंड्रीवरती आहे. पण प्रशासकीय दृष्टिकोनातून कळसुबाई हे शिखर अहमदनगर जिल्ह्यामध्ये त्याचा अंतर्भाव झालेला पाहायला मिळतो. म्हणजे या सह्याद्री पर्वतातील कळसुबाईपासून ही डोंगररांग सुरू होऊन पूर्वेकडील दिशेला आग्नेय बाजूला ती उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यापर्यंत पसरलेली आपल्याला पाहायला मिळते. अहमदनगर जिल्ह्यामध्ये या डोंगर रांगेस हरिश्चंद्रगड असे म्हणतात. तर बीड जिल्ह्यामध्ये या डोंगर रांगेला बालाघाट डोंगररांग म्हणून ओळखलं जातं. बघा, आपल्याला माहीत पाहिजे बीड जिल्ह्यामध्ये हरिश्चंद्र बालाघाट या डोंगर रांगेला बालाघाट डोंगररांग म्हणून ओळखलं जातं. तर नगर जिल्ह्यामध्ये तिला हरिश्चंद्रगड म्हणून ओळखलं जातं. या डोंगर रांगेने आपण जर विचार केला तर या डोंगर रांगेने उत्तरेकडील पूर्ववाहिनी नदी जी आहे, उत्तरेकडे ज्या रांगेच्या उत्तरेकडील पूर्ववाहिनी नदी जी आहे ती गोदावरी नदी व दक्षिणेकडील पूर्ववाहिनी नदी भीमा नदी, म्हणजे गोदावरी नदीचं खोरं आणि भीमा नदीचं खोरं या पर्वतरांगेमुळे वेगळं झालेलं पाहायला मिळतं. भीमा नदी आणि गोदावरी नदीचं खोरं या पर्वतरांगेमुळे हरिश्चंद्र बालाघाट पर्वतरांगेमुळे वेगळं झाले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. या डोंगर रांगेवर जर आपण विचार केला, पुणे जिल्ह्यातील शिवनेरी हा किल्ला आहे. मग या शिवनेरी हा किल्ला का आहे, त्याला एक ऐतिहासिक वैशिष्ट्य आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म या ठिकाणी झालेला आपल्याला माहिती आहे सगळ्यांना, आणि म्हणून हा किल्ला ठिकाणी या पर्वतरांगेमध्ये आलेला आहे. या डोंगर रांगेचा जर आपण पठारी भागाचा जर विचार केला तर एक गोष्ट या ठिकाणी आपल्याला प्रत्यक्ष म्हणजे असं जाणवतं का हरिश्चंद्र डोंगर रांगेच्या दक्षिण दिशेला, हरिश्चंद्र डोंगर रांग जी आहे तिच्या दक्षिण दिशेला अहमदनगरचं पठार आहे. बालाघाट डोंगराच्या पश्चिमेला बालाघाट पठार आहे. तर मांजरा नदीच्या खोऱ्यामध्ये मांजरा पठार आहे. या संदर्भ या ठिकाणी पाहायला तितकाच महत्त्वाचा आहे. आणि म्हणून दुसरा भाग या ठिकाणी बघत असताना, त्याचा संदर्भ बघत असताना तिसरी जी पर्वतरांग आहे ती शंभू महादेव डोंगर रांग जी आहे, सह्याद्री पर्वतातील महाबळेश्वरपासून, बघा सह्याद्री पर्वत जो आहे या सह्याद्री पर्वतातील महाबळेश्वरपासून म्हणजे महाबळेश्वरच्या आग्नेय दिशेपासून निघणारी ही शंभू महादेव डोंगर रांग आहे. ती महाराष्ट्रातील विशेषतः सातारा आणि सांगली, लक्षात ठेवा, शंभू महादेव डोंगररांग ही सातारा आणि सांगली जिल्ह्यातून पुढे कर्नाटक प्रांतामध्ये तिचा अंतर्भाव झाले प्रवेश झाला पाहायला मिळतो. या डोंगर रांगेवर वसलेले जर शिखर शिंगणापूर जे आहे, बघा मी प्रश्न काय म्हणजे माझ्या वाक्य मी काय सांगतो, शिखर शिंगणापूर म्हणजे शनी शिंगणापूर नव्हे, ते शिखर शिंगणापूर हे फलटण तालुक्यामध्ये आहे, सातारा जिल्ह्यामध्ये. येथे असलेले शंभू महादेवाच्या पवित्र स्थानामुळे या डोंगर रांगेस शंभू महादेव डोंगर रांग असं या ठिकाणी पडलेलं पाहायला मिळतं. या डोंगर रांगेने आपण उत्तरेकडे जाणारी पूर्ववाहिनी नदी, ह्या डोंगर रांगेच्या अगदी उत्तरेकडे पहिलं तर पूर्ववाहिनी जी भीमा नदी आहे आणि दक्षिणेकडे असणारी पूर्ववाहिनी नदी कृष्णा जी आहे, म्हणजे भीमा नदीचं आणि कृष्णा नदीचं खोरं या पर्वतरांगेमुळे वेगळं झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. या डोंगर रांगेच्या काही उपरांगा या ठिकाणी आपल्याला आढळून येतात. छोट्या मोठमोठ्या या पर्वतरांगा, या उपरांगा या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यातली सातारा जिल्ह्यात जर आपण विचार केला, सातारा जिल्ह्याच्या पूर्वेस सीताबाई डोंगर आहे. तर दक्षिण उत्तर दिशेला जर आपण बघितलं, बाणवली नावाचा डोंगर या ठिकाणी आपल्याला आढळून येतो. सातारा जिल्ह्याच्या दक्षिणेस बघितलं तर आगा शिवा डोंगर आहे. तर पश्चिमेस येवतेश्वर डोंगर आपल्याला पाहायला मिळतो. आणि म्हणून आपल्याला मी तुम्हाला म्हटलं का ही शंभू महादेव डोंगर रांग ही जी सातारा आणि सांगली जिल्ह्यात पूर्णपणे जात असून ती पुढे कर्नाटक प्रांतामध्ये गेलेली आपल्याला पाहायला मिळते. या डोंगर रांगेवर टेबल लँड करिता प्रसिद्ध असलेली पाचगणी हे थंड हवेचे ठिकाण आहे. आता आशिया खंडात तर टेबल लँड नंबर 2 हे आशिया खंडामध्ये पाचगणीला आहे, महाबळेश्वरला. आणि हे टेबल लँड ह्या शंभू महादेव पर्वत डोंगर रांगेमध्ये आपल्याला अंतर्भूत झालेले पाहायला मिळतं. आणि पाचगणी हे थंड हवेचे ठिकाण महाबळेश्वरच्या लागून आहे, हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. पुढला भाग आहे या शंभू महादेव डोंगर रांगांमध्ये त्याचा पठारी भाग. जर आपण या ठिकाणी मित्रांनो विचारात घेतला तर शंभू महादेव डोंगराच्या पश्चिम दिशा जी आहे त्या दिशेला महाबळेश्वर आणि पाचगणीचे पठार आहे. शंभू महादेव डोंगराच्या रांगेच्या मध्यभागी औंध जे पठार जे आहे ते या ठिकाणी आहे. शंभू महादेव डोंगराच्या रांगेच्या दक्षिणेला आपण दक्षिण बाजूला आपण बघितलं तर खानापूरचे पठार आहे. आणि त्याच्याही पुढे आपण सांगली जिल्ह्यात गेलो तर जतचे पठार या पर्वतरांगेच्या पठारी प्रदेशामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. या शंभू महादेव डोंगर रांगेच्या उत्तरेला पुणे जिल्ह्यामध्ये सासवडचं पठार
या ठिकाणी ओळखलं जातं आणि ते सासूचं पठार हे शंभू महादेव डोंगर रांगेच्या पठारी प्रदेशामध्ये अंतर्भूत झालेलं पाहायला मिळतं. पुढला भाग या ठिकाणी विचारात घेतला तर असंही लक्षात येतं या डोंगर रांगेच्या काही उपरांगाही सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. मग सातारा जिल्ह्याच्या पूर्वेला सीताबाई डोंगर तुम्हाला मी सांगितलेला आहे. दक्षिणेला बाणनवलीबा नावाचा पर्वत मी या ठिकाणी सांगितलेला आहे. सातारा जिल्ह्याच्या दक्षिणेला आगाशिवा डोंगर आहे. पश्चिमेला येवतेश्वर डोंगर आहे. या डोंगर रांगेवरून तुम्हाला टेबल लँड पण या ठिकाणी सांगितलेले, थंड हवेचं ठिकाण पण या ठिकाणी पाचगणी सांगितलेले आहे. आणि अशा पद्धतीने जर आपण या सगळ्या गोष्टीचा या ठिकाणी विचार केला तर आपल्याला दुसराही घटक या ठिकाणी विचारात घ्यावा लागतो. आणि सर्वात महत्त्वाचा पर्वत जो आहे हा सातपुडा पर्वत जो आहे, सातपुडा पर्वत जो आहे ही पर्वतरांग हा भाग या ठिकाणी आपल्याला पाहायचा आहे. या महाराष्ट्र पठाराच्या उत्तर सीमेवरून महाराष्ट्र पठार जे आहे त्याच्या उत्तरेकडची जी सीमा आहे पूर्व पश्चिम समांतर पसरलेली डोंगर रांग म्हणजे सातपुडा पर्वतरांग. बघा, प्रश्न परीक्षेत इथे विचारला असा जातो, सातपुडा पर्वतरांग कोणत्या दिशेला पसरलेली आहेत? उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम, आग्नेय, नैऋत्य अशा दिशेने ते विचारलं जातं. आणि विशेषतः विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात ठेवा, ती पूर्व पश्चिम पसरलेली आहे. या पर्वत रांगेला मध्ये एकावर एक असे 7 डोंगर रांगा किंवा 7 पुढे किंवा 7 वळ्या ह्या एकावरती एक अशा एका समांतर आहे. आणि त्या समांतर असल्यामुळे 600 मीटर त्यांची उंची वाढत जाताना आपल्याला पाहायला मिळते. या पर्वतरांगेच्या उत्तरेस नर्मदा नदीकडे एकदम ह्या पर्वतरांगेचा जर विचार केला उत्तर दिशेला डायरेक्टली ती नर्मदा नदीच्या खोऱ्याकडे ती उतरत्या दिशेने तिचा उतार खाली जाताना आपल्याला पाहायला मिळतो. या रांगा एकमेकांना समांतर असतात. एकाच लेवलना एकावरती एक अशा पुढ्या किंवा वळ्या पडून ही सातपुडा पर्वत म्हणजे 7 वेगवेगळ्या पुढे या ठिकाणी निर्माण होऊन वळ्या निर्माण होऊन त्या ठिकाणी हा सातपुडा पर्वत पूर्व पश्चिम पसरलेला पाहायला मिळतो. म्हणून या एकमेकाला समांतर आहे आणि म्हणून त्या सातपुडा पर्वत असं म्हटलं गेलं. त्याला 7 फोल्डर्स असाही शब्द वापरला जातो. बऱ्याच वेळा 7 फोल्डर्स हा शब्द विचारला गेलेला आहे. आणि म्हणून या 7 फोल्डरचा या ठिकाणी आपण संदर्भ बघतो आहे. म्हणून भारतामध्ये हिमालयाच्या खालोखाल विंध्य सातपुडा पर्वत हा प्रमुख जो जलस्रोतक आहे या पर्वतामध्ये येतो. आता ह्या पर्वत रांगेचा जर विस्तार बघितला आपण तर हा विस्तार कसा आहे हे तितकं महत्त्वाचं आहे आणि त्याच्या अनुषंगाने आपल्याला या ठिकाणी त्याचा विचार करावा लागतो. आणि म्हणून गुजरातमधून या पर्वतरांगेचा विस्तार बघत असताना गुजरातमधील रतनपूरपासून पूर्वेस मध्य प्रदेशातील अमरकटकपर्यंत पसरलेला ही पर्वतरांग श्रेणी आहे. तिची लांबी जवळजवळ 900 किलोमीटर आहे. रुंदी 160 किलोमीटर इतकी आपल्याला पाहावास मिळते. त्यानंतर या सातपुडा पर्वताच्या आकाराच्या संदर्भात जर आपण विचार केला, सातपुडा पर्वताचा आकार जो आहे हा त्रिकोणाकृती असून पाया जो आहे पूर्वेस उत्तर दक्षिण पसरलेला आहे. पाया जो आहे त्याचा तो पूर्वेस उत्तर दक्षिण पसरलेला आहे. मैकल जी डोंगर रांग आहे त्या डोंगर रांगेचा त्या ठिकाणी अंतर्भाव होतो. तर शिरोमणी भाग जो वरचा भाग आहे पश्चिमेस राजपिल्ला डोंगर आहे आणि म्हणून त्याचा आकार त्रिकोणाकृती असून उत्तर दक्षिण भागात पसरलेला मैकल डोंगर रांग आहे आणि पश्चिमेकडे शिरोभागाला राजपिल्ला नावाचा डोंगर या ठिकाणी आहे. महाराष्ट्राचा विचार करता महाराष्ट्राच्या संदर्भात जर विचार केला तर महाराष्ट्राच्या संदर्भात विचार करताना या पर्वत श्रेणीतील तोरणमाळची डोंगर रांग जी आहे ती विशेषतः नंदुरबार, धुळे आणि जळगाव या जिल्ह्यातून पश्चिम पूर्व किंवा पूर्व पश्चिम जाते. तर गाविलगड टेकड्या ज्या आहे हे अमरावती जिल्ह्यातून जाताना आपल्याला पाहायला मिळतात. या पर्वताची सरासरी उंची 1000 मीटर आहे. सातपुडा पर्वत हा चंद्राकोर आकाराचा असून त्याच्या दक्षिणेकडला जो भाग आहे त्याचा उतार मात्र तिकडे दक्षिण दिशेला तर तीव्र स्वरूपाचा आहे. तर उत्तरेकडला उतार हा लहान मोठ्या टेकड्यांच्या रूपामध्ये मंद मंद होत गेलेला आपल्याला पाहायला मिळतो. ह्या एक त्यातला भाग आहे म्हणजे तो दक्षिणेला तीव्र उतार आहे आणि उत्तरेला जर बघितलं तर तो अतिशय मंद गतीने या ठिकाणी गेलेला पाहायला मिळतो. आता या सातपुडा पर्वतामधील काही प्रमुख डोंगर रांगा महाराष्ट्रामध्ये आढळतात. या सातपुडा पर्वतामधल्या 2 पर्वत रांगा या ठिकाणी आहेत. त्यापैकी पहिला जो घटक आहे तो तोरणमाळ डोंगर रांग जी आहे आणि दुसरा जो घटक या ठिकाणी आहे गाविलगड डोंगर रांग या ठिकाणी आहे. या दोन्ही पर्वत रांगांचा अभ्यास आपल्याला या सातपुडा पर्वत रांगेमध्ये करावा लागतो. त्या अनुषंगाने त्याची माहिती असणे आपल्याला अतिशय महत्त्वाचं आहे. तोरणमाळ डोंगर रांग जी आहे ही रांग नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तर भागापासून नंदुरबार जिल्ह्याचा जो उत्तरेकडचा भाग आहे तिथपासून जळगाव जिल्ह्यातील चोपडा, यावल, रावेल या तालुक्यातून पूर्व पश्चिम
पूर्व पश्चिम दिशेला 100 किलोमीटर पसरलेली आहे. हे लक्षात ठेवा. ही रांग जी आहे, तोरणमाळ रांग जी आहे, ही नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तरेपासून सुरुवात होते तर जळगाव जिल्ह्यातील चोपडा, यवल, रावेर ह्या तालुक्यातून पूर्व पश्चिम पसरलेली पाहायला मिळते आणि तिची 100 किलोमीटर ती लांब पसरलेली आपल्याला पाहायला मिळते. या डोंगर रांगेने उत्तरेकडील पश्चिम वाहिनी नदी जी आहे, ही जी तोरणमाळ डोंगर रांग आहे, या रांगेने उत्तरेकडील ती डोंगर रांग असल्यामुळे तिने ती पश्चिम वाहिनी नदी जी आहे नर्मदा आणि दक्षिणेकडली पश्चिम वाहिनी नदी जी आहे तापी, एका लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, दोन नद्या ज्या आहेत तापी आणि नर्मदा ह्या पश्चिम वाहिन्या नद्या आहेत. त्या अमरकट आणि मैकल या पर्वतरांगामधून डोंगररांगांमध्ये उगम पाहून ह्या अरबी समुद्राला येऊन मिळतात आणि म्हणून त्या पश्चिम वाहिनी. दक्षिणेकडे या तोरणमाळ पर्वतरांगेच्या दक्षिणेला तापी नदीचं खोरं आहे. तारी दक्षिणेला तापी नदीचं खोरं आहे तर त्याच्या पश्चिमेकडे जी उत्तरेकडली जी नदी आहे, उत्तरेकडला जो भाग आहे त्या भागामध्ये नर्मदा नदी आहे. म्हणजे तापी नदी आणि नर्मदा नदी ही दोन या नद्यांची खोरे वेगळं करण्याचं काम ह्या तोरणमाळ पर्वतरांगेमध्ये झाले पाहायला मिळतं. या पर्वतरांगेमध्ये जर आपण विचार केला तर सर्वात उंच जे डोंगर आहे हे अस्तंभा नावाचा डोंगर जो आहे हे महाराष्ट्रातील सातपुडा पर्वतातील सर्वात उंच शिखर आहे. बऱ्याच वेळा प्रश्न विचारला तो आपल्याला, सह्याद्री पर्वतातील सर्वात उंच शिखर कळसुबाई आहे, त्याची 1646 मीटर उंची आहे. त्याचवेळेस सातपुडा पर्वतातील सर्वात उंच शिखर, आपल्या डोक्यात बऱ्याच वेळा सह्याद्री आणि सातपुडा हा कन्फ्यूज होण्याची शक्यता असते आणि म्हणजे सातपुडा पर्वत श्रेणीमध्ये सर्वात उंच शिखर जे आहे अस्तंभा डोंगर आहे, ते शिखर जे आहे त्याची उंची 1325 मीटर इतकी आहे आणि कळसुबाईची सह्याद्री पर्वतातील उंची ही 1646 मीटर आहे, एवढं लक्षात ठेवलं पाहिजे. आता गाडविलगड डोंगर जो आहे हा अमरावती जिल्ह्याच्या वायव्य भागातील, हा अमरावती जिल्हा जो आहे विदर्भातला, त्या अमरावती जिल्ह्यातील वायव्य भागामधील धारणी, चिखलदरा या तालुक्यातून जाणाऱ्या सातपुडा पर्वतरांगेच्या डोंगर रांगा या गाडविलगडाच्या टेकड्या या नावाने ओळखल्या जातात. अमरावती जिल्ह्यामध्ये सातपुडा पर्वताची पूर्व पश्चिम लांबी 100 किलोमीटर इतकी आहे. गाडविलगड डोंगर रांग ही तापी नदी, बघा इथं बघा परत गोरबट झाले, या गाडविल डोंगर रांग जी आहे, गाडविलगड डोंगर रांग जी आहे या डोंगर रांगेमुळे तापी आणि पूर्णा नदी यांची दोन स्वतंत्र खोरे निर्माण झाली आहे. नद्यांची खोरे, तापी आणि पूर्णा नदींचं खोरं निर्माण करण्याचं काम ह्या गाविलगड डोंगर रांगेमुळे झालेलं पाहायला मिळतं. या गाविलगड डोंगर रांगेतील सर्वात उंच शिखर जे आहे हे वैराट शिखर किंवा वैराट डोंगरामध्ये हे शिखर आहेत. त्याची उंची जर आपण बघितली तर 1177 मीटर इतकी आहे. ह्या डोंगर रांगेवरती चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण, या गाविलगड डोंगर रांगेमध्ये हे चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण हे आपल्याला त्या ठिकाणी आढळून येते. आता या सातपुडा पर्वत रांगेमध्ये उंच काही शिखरे आहेत. याचा तो जिल्हा आणि त्याची उंची या ठिकाणी दिलेली आहे, त्याची डोंगर रांग या ठिकाणी दिलेली आहे. अस्तंभा डोंगर रांग जी आहे ही तोरणमाळ डोंगर रांगेमध्ये येतं. त्याचा उंची जर बघितली आपण 1325 मीटर आहे आणि ती कुठल्या जिल्ह्यामध्ये हा डोंगर आढळतो तर या तोरणमाळ डोंगर रांगेमध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये हे या डोंगर अस्तंभा डोंगर या ठिकाणी किंवा शिखर या ठिकाणी पाहायला मिळतं. वैराट डोंगर किंवा शिखर जे आहे गाडविलगड डोंगर प्रांतामध्ये किंवा त्याच्यामध्ये पाहायला मिळतं. साधारणपणे 1177 मीटर एवढी त्याची उंची आहे आणि ती अमरावती जिल्ह्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी आहे असं या ठिकाणी लक्षात येतं. आता चिखलदरा हे गाविलगड डोंगर रांगेमध्ये येतं. हे थंड हवेचे ठिकाण आहे. त्या ठिकाणी 1118 मीटर एवढी त्याची उंची आहे आणि ती अमरावती जिल्ह्यामध्ये या ठिकाणी त्याचा अंतर्भाव झालेला आहे. ही सगळी झाली पठारांची रचना आपण बघितल्यानंतर ह्या पठारा भागावरील, महाराष्ट्र पठारावरील काही नद्यांची खोरी जी आहेत त्या खोऱ्यांचा सुद्धा अभ्यास होणे तितकाच महत्त्वाचं आहे. त्या संदर्भात सुद्धा आपल्याला माहिती असणे तेवढी महत्त्वाची आहे. मग या महाराष्ट्र पठारावरील नद्यांची खोरे कुठली कुठली आहेत? पहिले तापी पूर्णा नदी खोरं आहे, दुसरं आहे गोदावरी नदी खोरं, तिसरं आहे भीमा खोरे आणि चौथा आहे कृष्णा नदी खोरं आणि प्राणहिता नदी खोरे. ह्या नद्या खोऱ्या नद्यांचा जो कॅचमेंट एरिया किंवा नद्यांचं खोरं या ठिकाणी निर्माण झाले त्याचा संदर्भ आपल्या या ठिकाणी अभ्यासायचा आहे. पहिला जो भाग आहे तापी पूर्ण नदी खोरे. आता सातपुडा पर्वत जो आहे व सातपुडा पर्वत आणि सातमाळा अजिंठा डोंगर, बघा सातपुडा पर्वत आणि सातमाळा अजिंठा डोंगर दरम्यान तापी पूर्ण खोरे पसरलेले आहेत.
सातपुडा पर्वताच्या आणि सातमाळा अजिंठा डोंगर रांगेच्या दरम्यानमध्ये तापी पूर्णा खोरं पसरलेलं पाहायला मिळतं. या खोऱ्यातून तापी व पूर्णा या दोन नद्या पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात. पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहताना आपल्याला लक्षात येतात. ह्या खोऱ्याची निर्मिती तापी पूर्णा खोऱ्याची नदी खोऱ्याची निर्मिती प्रस्तरभंगाच्या खचदरीच्या स्वरूपामध्ये झालेली पाहायला मिळते. प्रस्तरभंगामुळे खचदरी होऊन त्या ठिकाणी त्याची निर्मिती झालेली पाहायला मिळते. या नदी खोऱ्यामध्ये कुठल्या कुठल्या जिल्ह्यांचा अंतर्भाव होतो तर या नदी खोऱ्यांमध्ये जळगाव असेल, धुळे असेल, नंदुरबार आणि नाशिक, त्याचबरोबर विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती या जिल्ह्यांचा अंतर्भाव या तापी पूर्णा खोऱ्या नद्यांमध्ये झालेला पाहायला मिळतो. ह्या नदी खोऱ्याचं एकूण क्षेत्रफळ आपण जर बघितलं तर 51,504 चौरस किलोमीटर क्षेत्र ह्या तापी पूर्णा नदी खोऱ्याने व्यापलेलं पाहायला मिळतं. बऱ्याच वेळा आपल्याला ह्याच्या संबंधात प्रश्न विचारला जातो का एकूण नदीचं क्षेत्रफळ किती नदी खोऱ्याचं, हे नदी खोऱ्याचं क्षेत्रफळ आपल्याला या ठिकाणी माहीत असणे गरजेचं आहे. 51,504 चौरस किलोमीटर इतके क्षेत्र या तापी पूर्णा नदी खोऱ्याने व्यापलेलं आहे. त्याच्यानंतर गोदावरी नदी खोरं हे सगळ्यात महत्त्वाचं नदी खोरं आहे आणि म्हणून गोदावरीला दक्षिण भारताची गंगा असं म्हटलं जातं आणि तिचं क्षेत्रफळसुद्धा जास्त आहे. बऱ्याच वेळा आपल्याला उंची किंवा क्षेत्रफळानुसार आपल्याला प्रश्न विचारला जातो उतरत्या क्रमाने किंवा चढत्या क्रमाने. म्हणून क्षेत्रफळ त्या खोऱ्याचं लक्षात ठेवणे महत्त्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि म्हणून गोदावरी नदी खोऱ्याचा अभ्यास करत असताना गोदावरी नदी सातमाळा अजिंठा डोंगर रांग बघा, सातमाळा अजिंठा डोंगर रांग आणि हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांग यांच्या दरम्यान गोदावरी नदीचं मुख्य खोरं वसलेलं आहे. सातमाळा अजिंठा डोंगर रांग आणि हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगांच्या यांच्या दरम्यामध्ये गोदावरी नदीचं मुख्य खोरं या ठिकाणी विस्तारलेलं आपल्याला पाहायला मिळतं. या नदी खोऱ्याचं स्वरूप पश्चिमेकडे, ह्या नदी खोरं जर बघितलं, त्याचा सगळा कॅचमेंट एरिया जर बघितला तर ह्या कॅचमेंट एरिया किंवा नदी खोऱ्याचा जर भाग बघितला तर पश्चिमेकडे अरुंद आहे आणि पूर्वेकडे मात्र ते रुंद रुंद होत गेलेले आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे या सगळ्या नद्या पश्चिम वाहिनी आहे आणि त्या बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात, हे लक्षात ठेवणे गरजेचं आहे. या नदी खोऱ्यांमध्ये किंवा ह्या गोदावरी नदी खोऱ्यामध्ये नाशिक, अहमदनगर आणि संपूर्ण मराठवाड्या जिल्ह्यांचा समावेश होतो. ह्या नदी खोऱ्याचं एकूण क्षेत्रफळ जर आपण ह्या नदी खोऱ्याचं एकूण क्षेत्रफळ विदर्भातील प्राणहिता, पुढे विदर्भामधली जी प्राणहिता नदी आहे ही सुद्धा या गोदावरी नदी खोऱ्याला येऊन मिळते आणि मग त्यामुळे तिचं कॅचमेंट एरिया किंवा नदी खोऱ्याचं क्षेत्रफळ या ठिकाणी वाढलेलं पाहायला मिळतं. आणि म्हणून त्या गोदावरी नदीचं एकूण कॅचमेंट एरिया किंवा एकूण क्षेत्रफळ जर आपण बघितलं 1,52,588 चौरस किलोमीटर असून सर्वाधिक क्षेत्र गोदावरी नदी खोऱ्याने व्यापलेलं पाहायला मिळतं. आणि म्हणून महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळाच्या बघा मी काय म्हणतो, महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळाच्या 49% भाग ह्या गोदावरी नदी खोऱ्याने व्यापलेला आहे. याच्यावरती प्रश्न येण्याची शक्यता आहे का महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी गोदावरी नदी खोऱ्याने टिंब टक्के भाग व्यापलेला आहे तर 49% भाग या खोऱ्याने व्यापलेला पाहायला मिळतो. दुसरा घटक या ठिकाणी आहे का दुसरं खोरं जे आहे भीमा नदीचं खोरं. आता ही भीमा नदी कृष्णेची उपनदी आहे. बघा, भीमा नदी ही कृष्णेची उपनदी असली तरी कृष्णेला ती कर्नाटकात जाऊन मिळते. भीमा नदी ही कृष्णेची उपनदी असली तरी ती कर्नाटकामध्ये कृष्णेला जाऊन मिळते. तसेच महाराष्ट्र भीमा नदीचे स्वतंत्र अस्तित्व आहे. महाराष्ट्रामध्ये भीमा नदी स्वतंत्र अस्तित्व असल्यामुळे भीमेचे स्वतंत्र खोरं, भीमा नदीचे स्वतंत्र खोरं अभ्यासलं जात आहे की अभ्यासलं गेलं आहे. म्हणून हरिश्चंद्रगड जो आहे, हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांग जी आहे आणि शंभू महादेव डोंगर रांग जे आहे या दरम्यामध्ये भीमा नदीचं खोरं पसरलेलं आहे. या खोऱ्याचा आकार आयताकृती असून उतार हा आग्नेयेकडे आहे. आग्नेय दिशेकडे त्याचा उतार या ठिकाणी या खोऱ्याचा आहे. या खोऱ्यामध्ये विशेषतः पुणे असेल, सोलापूर, सातारा या जिल्ह्यांचा उत्तर भाग अंतर्भूत होतो. अहमदनगर जिल्ह्याचा दक्षिण भाग त्यात अंतर्भूत होतो. त्याचबरोबर उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यातील काही भागाचा समावेश ह्या भीमा नदीच्या खोऱ्यामध्ये झालेला आहे. या नदीच्या भीमा नदीचं एकूण नदी खोऱ्याचं एकूण क्षेत्रफळ जर बघितलं 46,184 चौरस किलोमीटर इतके आहे आणि म्हणून तोही भाग त्या दृष्टिकोनातून तेवढा महत्त्वाचा आहे. आणि म्हणून आता कृष्णा नदीचं खोरं आपल्याला अभ्यासावं लागतं, त्या नदीचा सुद्धा संदर्भ आपल्याला अभ्यासायचा आहे. आणि म्हणून पश्चिमेला सह्याद्री पर्वत जो आहे, सह्याद्री पर्वत जर बघितला त्या पश्चिमेला सह्याद्री पर्वत आणि उत्तर पूर्वेला शंभू महादेव डोंगर, म्हणजे सह्याद्री पर्वत पश्चिमे दिशेकडला आणि उत्तर पूर्वेकडला शंभू महादेव डोंगर, या दोन डोंगर रांगांच्या दरम्यान त्रिकोणी आकार आहे. त्रिकोणी आकाराचा जो भाग आहे
जो खोऱ्याचा भाग आहे त्या नदी खोऱ्याचा विस्तार ह्या कृष्णा नदी खोऱ्याने व्यापलेला आपल्याला पाहायला मिळतो. या नदी खोऱ्यामध्ये सातारा जिल्ह्याचा दक्षिण भाग सामावलेला आहे, सांगली जिल्हा आहे व कोल्हापूर जिल्ह्याचा काही भाग यामध्ये अंतर्भूत झालेला आहे. या नदी खोऱ्याचं महाराष्ट्रातील एकूण क्षेत्रफळ जर आपण विचार घेतलं 28,700 चौरस किलोमीटर क्षेत्र या कृष्णा नदी खोऱ्याने व्यापलेलं पाहायला मिळतं. दरवर्षी कृष्णेला मोठ्या प्रमाणामध्ये पूर येतो आणि कोल्हापूर सांगली या प्रांतामध्ये मोठ्या प्रमाणात दुष्काळ सदृश्य म्हणजे पूर सदृश्य परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली पाहायला मिळतं. याचा पुढे ती कृष्णा पुढे कर्नाटकात जाते. कर्नाटकामध्ये अल्टमटी धरण आहे, त्याचा परिणाम त्याचा पाण्याचा फुगवटा आपल्या कोल्हापूरपर्यंत येतो वगैरे हा सगळा भाग आहे. त्याचाही संदर्भ या ठिकाणी लक्षात घेणे काळाची गरज आहे. तिसरा घटक या ठिकाणी आहे प्राणहिता नदी खोरे. आता पैनगंगा, वर्धा आणि वैनगंगा ह्या नद्यांनी मिळून तयार झालेली प्राणहिता नदी. बघा कुठल्या कुठल्या नदींच्या प्रवाहामुळे ही प्राणहिता नदी तयार झालेली आहे हे सुद्धा लक्षात ठेवणे काळाची गरज आहे. मग त्यामध्ये कुठली आहे? पैनगंगा आहे, वर्धा आहे, वैनगंगा आहे. या नद्यांचे जे प्रवाह आहे त्या प्रवाह मिळून नदी प्राणहिता नदी ही गोदावरी नदीची उपनदी आहे. ही गोदावरी नदीची उपनदी आहे हे पण लक्षात घ्यावं. आणि म्हणून हिचं कॅचमेंट एरिया गोदावरी नदीच्या खोऱ्याच्या क्षेत्रफळामध्ये अंतर्भूत केले आहे आणि म्हणून गोदावरी नदीचा 1,25,000 असं काहीतरी 298 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ या ठिकाणी मी सांगितलं आणि म्हणून ते क्षेत्रफळ त्या ठिकाणी गेलेलं आहे. आणि प्राणहिता नदी ही जी आहे ही गोदावरी नदीची उपनदी आहे हे लक्षात ठेवा. प्राणहिता नदी खोऱ्याचं संपूर्ण जर आपण पूर्व पठार म्हणजे प्राणहित नदी जी आहे खोरं जे आहे तिने आता महाराष्ट्र पठार मी तुम्हाला 2 भाग सांगितले होते, एक पश्चिम पठार आणि दुसरं पूर्व पठार. आणि पूर्व पठाराकडला बराच भाग म्हणजे संपूर्ण भाग ह्या प्राणहिता नदीने व्यापलेला आहे. तो विदर्भातील सर्व जिल्ह्यात त्याचा अंतर्भाव या ठिकाणी झालेला पाहायला मिळतो. या प्राणहित नदी ही गोदावरी नदीची उपभाग आहे. हा एक भाग या ठिकाणी सांगितलेला आहे. या नदी खोऱ्याचा उतार हा दक्षिणेकडे झालेला पाहायला मिळतो, म्हणजे ती दक्षिणेकडे ती वाहताना आपल्याला पाहायला मिळते किंवा तिचा उतार झालेला पाहायला मिळतो. आता ही पश्चिमेकडली पठाराची रचना आपण बघत असताना आता पूर्व पठाराची रचना आपल्याला या ठिकाणी अभ्यासावं लागते. त्याचाही संदर्भ या ठिकाणी आपल्याला घ्यावा लागतो आणि तोही संदर्भ आपल्याला अभ्यासणे हे महत्त्वाचं आहे. आता पैनगंगा जी नदी आहे आता पूर्व पठार अभ्यासत असताना त्याची रचना अभ्यासत असताना या ठिकाणी पैनगंगा ते इंद्रावती नदी जी आहे या दरम्यानचा जो भाग आहे त्याला पूर्व पठार म्हणून उल्लेख केला जातो. आता पैनगंगा आणि इंद्रावती ह्या नद्या ह्या विदर्भातल्या आहेत आणि म्हणून या नद्यांच्या दरम्यानचा जो भाग आहे त्याला पूर्व पठार म्हणून ओळखलं जातं. या पूर्व पठाराची रचना अगदीच खालीलप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. या पठारावरती वेगळे पठार आपल्याला पाहायला मिळते. मग त्यामध्ये कुठलं पठार असावं तर अरबीचं पठार आहे. हे अरबीचं पठार जे आहे हे वर्धा आणि कहान नावाची नदी आहे. या नद्यांच्या दरम्यान पसरलेलं आवरी पठार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. आता रामटेकड्यांचं पठार जे आहे कहान नदीच्या पूर्वेस असलेल्या या टेकड्या ज्या आहेत त्या पेंच आणि बाथनथडी यासारख्या अनेक नद्यांचा उगमस्थान त्या ठिकाणी पाहायला मिळतो. दुसरा या ठिकाणचं पठार जे पाहायला मिळतं ते नागपूर पठार. नागपूरच्या सभोवताली असलेलं कहान नदी व तिच्या उपनद्यांनी तयार झालेलं हे मैदान आहे, त्याला नागपूर पठार या ठिकाणी संबोधलं गेलेलं आहे. आता या पूर्व पठाराच्या पुढला भाग जर बघितला तर वर्धा मैदान जे आपण बघितलं या पठारावरती वर्धा मैदान म्हणून ओळखलं जातं. वर्धा नदीच्या खोऱ्यामध्ये उत्तरेकडील वर्धा, यवतमाळ आणि उत्तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये या जिल्ह्यामध्ये वर्धा मैदान तर दक्षिणेला चंद्रपूर जिल्ह्यामध्ये नीम वर्धा मैदान म्हणून त्याचा उल्लेख या ठिकाणी झालेला आहे. आणि तिसरा पुढला जो घटक आहे तो वैनगंगा मैदान जो आहे याचाही संदर्भ आपल्याला पाहायला मिळतो. विशेषतः चंद्रपूर जिल्हा आहे, गडचिरोली जिल्हा आहे, या जिल्ह्याच्या सीमेवर वाहणारी वैनगंगा नदीच्या पूर्वेस आणि पश्चिमेस भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याच्या ऊर्ध वैतरगंगा मैदान तर चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्याच्या नीम वैनगंगा मैदान पसरलेलं पाहायला मिळतं. आता पूर्वेकडल्या टेकड्या जर आपण विचार घेतल्या महाराष्ट्राच्या अतिपूर्वेकडील पूर्व भागाच्या सीमालगत गोदावरी आणि महानदी या नद्यांच्या जलविभाजक म्हणून अनेक टेकड्या या ठिकाणी आहेत. त्यात प्रामुख्याने उत्तरेकडून दक्षिणेकडे गोंदिया जिल्ह्यामध्ये दरसकेसा टेकडी आहे. गडचिरोली जिल्ह्यामध्ये सूरजगड, भामरागड, अहिरी टेकड्यांचा समावेश या ठिकाणी झालेला पाहायला मिळतो आहे. तो भाग या ठिकाणी महत्त्वाचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा सगळ्या पद्धतीने जर आपण अभ्यास केला तर महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेवरती
आत्तापर्यंत ज्या परीक्षा स्पर्धा परीक्षा होत गेल्या याच्यावरती किमान 5 ते 6 प्रश्न अशा पद्धतीने प्राकृतिक रचनेवरती विचारलेले जातात. आणि ह्या अनुषंगाने आज आपण या ठिकाणी मागच्या लेक्चरला आणि आजच्या लेक्चरला महाराष्ट्राची प्राकृतिक रचना आणि महाराष्ट्राची सर्वसामान्य माहिती आपण या ठिकाणी अभ्यासलेली आहे. आणि म्हणून या ठिकाणी माझ्याकडे जेवढं आहे तेवढं मी देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. आता यदा पुढे जशी संधी मिळेल, नागरे सर जशी संधी देतील त्या पद्धतीने महाराष्ट्रातील लोकसंख्या, महाराष्ट्रातील आदिवासी जमातींचा अभ्यास या संदर्भामध्ये किंवा महाराष्ट्राची खनिज संपत्ती या संदर्भामध्ये आपल्याला यथावकाश याचा अभ्यास करणे या ठिकाणी सोपं जाईल. आणि म्हणून अशा पद्धतीने एकंदरीत सगळ्या गोष्टीचा विचार केला तर अशा गोष्टीचा विचार करता ही प्राकृतिक रचना अशी आहे आणि त्यावरती अशी प्रश्न विचारले जातात. आणि म्हणून प्रश्न कशा विचारला जातो, प्रश्नाचा रोग कसा आहे हेही संदर्भ आपण लक्षात घेणे काळाची गरज आहे असं मला वाटतं. आणि म्हणून त्या अनुषंगाने मी तुम्हाला मागच्याही वेळेस सांगितलं होतं, कुठल्याही महाराष्ट्राचा अभ्यास करत असताना महाराष्ट्राचा जर तुम्ही एखादा आराखडा नकाशा जर आपण समोर घेऊन ठेवला, कुठला जिल्हा कुठल्या दिशेला आहे हे मेन्शन केलं तर आपल्याला लक्षात येतं साधारणपणे आपण अधिक चिन्ह जे वापरतो हे मेजर 4 दिशांसाठी वापरतो. वरचं टोक आहे उत्तर, खालचं आहे दक्षिण, आहे बाजूचं राईटचं आहे त्या ठिकाणी पूर्व आणि उत्तरकडचा भाग पश्चिमेकडला. अशा जर आपण बघितलं तर अधिकचं चिन्ह दक्षिण, उत्तर, पश्चिम, पूर्व आणि त्याच्यामध्ये गुणाकारात चिन्ह मारलं तर त्या ठिकाणी आपल्या 8 उपदिशा आपल्याला 4 उपदिशा मिळतात. एकूण 8 दिशा आपल्याला अधिक गुणाकार ह्या चिन्हाचा जर आपण संदर्भ घेतला आणि त्या अनुषंगाने जर आपण त्या जिल्ह्याचा अभ्यास केला, त्या पर्वतरांगेचा अभ्यास केला, ते अधिक सोपं जातं आणि लक्षात राहणं तितकं सोपं आहे असं मला वाटतं. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने या ठिकाणी प्राकृतिक रचनेच्या संदर्भामध्ये माझ्याकडे जी माहिती आहे त्या माहितीच्या अनुषंगाने मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून मला असं वाटतं ही तुम्हाला निश्चित ही माहिती उपयोगी पडेल असं मला या ठिकाणी आशावाद वाटतो. आणि या ठिकाणी मी आज या ठिकाणी थांबतो.